बुलढाण्यात चालक मोबाईल पाहत असताना एसटी बस चालवतानाचा हा व्हिडिओ आता व्हायरल होतोय। बुलढाणा अजंठा बस मधील ही घटना आहे। प्रवाशांच्या जीवाशी खेळणारा हा चालक कोण आता याची देखील माहिती घेतली जाते। बुलढाणा अजंठा बस मधील हा व्हायरल व्हिडिओ आता समोर आलेला आहे। प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं देखील समोर आलेलं आहे। चालक गाडी चालवताना फोन मध्ये बघत असल्याची हा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। तर बुलढाणा अजंठा बस मधील ही घटना आता व्हायरल झालेली आहे। प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं आता समोर आलेलं आहे। गाडी चालवत असताना हा बस चालक फोन मध्ये बघत असल्याचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे आणि त्यामुळे त्या चालकावर काय कारवाई केली जाणार हे देखील बघावं लागणार आहे। बुलढाणा अजंठा बस मधील ही घटना आहे आणि या घटनेनंतर पुन्हा एकदा बस मधील एसटी बस मधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। तर ही घटना बुलढाण्यामधली आहे। बुलढाण्यामध्ये चालक मोबाईलवर बोलत असताना चा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। बुलढाणा अजंठा बस मधील ही घटना आहे। त्यामुळे आता प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं दिसतं। ही दृश्य आपण बुलढाणा न्यूजवर बघू शकतोय। बस चालवत असताना हा चालक फोनवर बोलत होता। त्यामुळे आता बस मधील प्रवाशांची सुरक्षा राम भरोसेच आहे की काय असं बोलावं लागणार आहे। तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी संदीप वानखेडे आपल्यासोबत आहेत। संदीप, आता हा बुलढाण्यामधील एसटी चालकाचा व्हिडिओ समोर आलेला आहे। त्यामुळे एसटी प्रवाशांची जी सुरक्षा आहे ती राम भरोसे आहे की काय असंच बोलावं लागणार आहे। अगदी बरोबर आहे प्राची। खरं तर एसटी बसचे जे आहेत अपघात अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं आपण पाहतोय। वेळोवेळी अशा घटना बंद पडतात। अनेक भंगार बसेस सध्या तरी या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आताच एसटी महामंडळाची लपतरे वेशिरा टांगलेली ही घटना म्हणावी लागेल। काल रात्री जी आहे 8:30 वाजताच्या सुमारास बुलढाण्यावरून अजिंठा ही बस मुक्कामासाठी जात होती आणि याच दरम्यान या बसचा चालक जो आहे हा मोबाईलवर अतिशय बिनधास्तपणे व्हिडिओ पाहत तो बस चालवत होता आणि त्यामुळे कुठेतरी आता एसटीचा जे सुरक्षित प्रवास होता या बाबतीत आता प्रश्नचिन्ह निर्माण केले जात होते आणि एक प्रकारे हा प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं देखील बोललं जातंय। मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला जातोय। या संदर्भात चालकाची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करण्याचं जे आहे आश्वासन हे संबंधित अधिकाऱ्यांनी या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे। प्राची, धन्यवाद संदीप, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।